हाय हॅलो नमस्कार सर्वांना. खूप दिवसानंतर व्हिडिओ अपलोड करते म्हणून आहे ना व्हिडिओची सुरुवात सुंदर अशा फुलापासून केलेली आहे. तर आज आहे ना मी लापसी बनवत आहेत गव्हाची, जे गव्हापासून बनवलेला जो काही रवा असतो ना याची. आणि याची ना एक खासियत सांगते बरं का तुम्हाला. मालेगाव भागामध्ये किंवा मालेगाव तालुक्यामध्ये ना नागपंचमीला याच खपली गव्हाची खीर बनवली जाते. तर आज म्हटलं चला आपण आहे ना मुलांना काहीतरी वेगळं खायला द्यायचं म्हणून याच खपली गव्हाची लापसी बनवायला घेतली. खरं तर मला खीर बनवायची होती, पण नंतर कळलं की यात थोडंसं एक्स्ट्रा दूध आणि पाणी ॲड केलं असतं तर खीर बनली. पण लापसी एक नंबर झाली होती खायला. चला आज याचीच रेसिपी ना तुमच्यासोबत शेअर करते. तर सर्वप्रथम ना ते स्वच्छ साफ करून घेतले बरं का. ते जे गहू घेतले होते खपली गहू म्हणतात त्याला, तर ते स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर कुकरमध्ये तापायला ठेवलं गॅसवर. भरपूर असं तूप घातलं की जेणेकरून त्याला ना आपल्याला स्वच्छ आणि छान असं भाजून घेता येईल. निवडून घेतल्यानंतर तूप चांगलं मेल्ट होऊन द्यायचं कुकरमध्ये आणि मग हे खपली गहू टाकून घ्यायचे. आता याला मी दुसरं काय म्हणतात मला नाही माहिती, याला आपण खपली गहूच म्हणू शकतो. आता तूप मस्त मेल्ट झालं तर बघू शकतात त्याचा कलर आहे ना हळूहळू चेंज होत होता आणि मस्त एक एक दाणा मोकळा होईल असेपर्यंत मी त्याला आहे ना थोडंसं मीडियम गॅसवरती ना परतून घेत होते, जेणेकरून त्याची खाण्यामध्ये ना अजून छान अशी चव येईल आपल्याला. तर तुम्हाला खूप जवळून दाखवते बघा. अशा पद्धतीने परतून घेतलं आणि मला ना थोडासा जास्त शिजवून घ्यायचा आहे, जेणेकरून ते लापशी जी बनवाल ना तर ती माझ्या 11 महिन्याच्या बाळाला पण खायला कामी येईल. कारण आपण जी दुसरी दाणेदार बनवतो ना तर त्याचं कदाचित त्याने पोट वगैरे दुखेल म्हणून मी ना थोडंसं पाणी जास्त टाकून त्याला कुकरमध्ये शिट्टी घालून घेणार आहे. कारण की ते ना थोडंसं जास्त आणि मऊ शिजेल आणि जेणेकरून त्याला ती खायला आवडेल पण आणि त्याला त्रासही नाही होणार. तर पाणी टाकून घेतलं मी 1.5 तांबा त्याच्यामध्ये पाणी टाकलं. चवीनुसार त्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ ॲड केलं, जेणेकरून असं म्हणतात की गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकावं तर त्याची चव अजून छान होते. तर हे बघा इकडे ना मी तांब्याने खूप जास्त पाणी ॲड केलं, कारण की रव्यापेक्षा ना त्या खपली गव्हाला पाणी थोडंसं जास्त लागतं. आणि छान पद्धतीने त्याला एकजीव करून घेतलं. तर त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करून घेते. तर तुमच्याकडे आणि तुम्ही लापसी ना कोणत्या थेरपीने बनवतात, म्हणजे तुमच्याकडे कशी रेसिपी आहे याची मला कमेंट्स करून नक्की सांगा. कदाचित ही अशी रेसिपी ना मी पहिल्यांदाच ट्राय केली असेल. याला खूप थोडेसे इन्ग्रेडियंट्स लागतात. नंतर हे बघा मी इकडे ना थोडंसं वेलची घेतलेली आहे, थोडंसं जायफळ घेतलेलं आहे आणि 1 वाटी खोबऱ्याची घेतलेली आहे. तर आता ना त्याला पाणी घालून शिजवलं ना तर बघू शकतात किती छान पद्धतीने हे शिजलेलं होतं आणि एकदम मऊ असं हाताखाली जसं भात शिजल्या जातो ना तर हे भातासारखं शिजलेलं होतं. आता पुन्हा मी याच्यामध्ये तूप ॲड केलं, थोडंसं तूप टाकलं कढईमध्ये आणि मी जी वेलची आणि जायफळ घेतलं होतं ना तर त्याला असं कुटून घेतलं खलबत्त्यामध्ये, म्हणजे बारीक पूड करून घेतली त्याची. खोबऱ्याचे काप करून घेतले. आता मी ना याच्यामध्ये खोबऱ्याचे काप आहे ना तर ते तळून घेते मस्त लालसर. आता तुम्ही काजू बदाम पण टाकू शकतात, बट आपल्याकडे जे अवेलेबल असतं तेच आपण टाकूया. आणि खोबऱ्याचे काप माझ्या एका मुलाला आवडतात पण, म्हणून मी यामध्ये खोबऱ्याचे काप ॲड केले. बरं, हे सर्व करत असताना ध्यानात आलं की गॅस थोडासा कमी फ्लेमवर ठेवला होता. आता थोडासा गॅस वाढवला आणि चांगले तळून घेतले. खोबरं मस्त लालसर होईपर्यंत त्याला तळून घ्यायचं आहे. बरं, माझ्याकडे अजून व्हिडिओ काढण्यासाठी ट्रायपॉड नाही आहे किंवा कोणीही एखादा कॅमेरामॅन नाही आहे. सो मी एकटी त्यात जसा होईल तसा शूट करत असते आणि तसंच नॅचरली पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न करत असते. सो हे बघा इकडे खोबऱ्याचा कलर चेंज होईपर्यंत मस्त त्याला तुपामध्ये तळून घेतलेलं आहे. आणि आता
त्यामध्ये ना लगेच जे मी शिजवून घेतले होते ना तर ते टाकते. आता याला तुम्ही अजून जास्त थोडंसं पाणी टाकूनही शिजवू शकतात किंवा दूध टाकूनही शिजवून घेऊ शकतात बरं का. आता मला ना हा इथे ना पूर्ण व्हाईट व्हाईट दिसत होता आणि आपण जो मंदिरामध्ये किंवा प्रसादाच्या ठिकाणी जातो ना जेवणामध्ये, तर तिथं जो खातो ना त्या शिऱ्याचा कलर थोडासा लालसर आलेला असतो. मला तेच एक वाटत होतं, मी रेसिपी तर शूट करते हे घेते पण याचा कलर चेंज होईल का नाही होईल. आणि इथं ना मी जवळपास ग्लासभर दूध टाकून त्याला छान पद्धतीने हलवून घेत होते. आणि इथे जी मी जायफळ आणि वेलचीची पूड केली होती ना तीही लगेच ॲड करून देते, जेणेकरून ती त्याच्यामध्ये सर्व याला भिनून जाईल ती. आणि याला ना नंतर हा जसं गाजर हलवा वगैरे बनवतो आपण, त्याला खूप जास्त पद्धतीने आपल्याला हे करून घ्यावं लागतं, हलवत बसावं लागतं. म्हणजे जास्त त्याला एकजीव करण्याची मेहनत घ्यावी लागते, तशीच यालाही हलवण्याची खूप जास्त मेहनत घ्यावी लागते. तेव्हा त्याची टेस्ट अजून छान येते. त्यानंतर जेवढा आपल्याला गोड पाहिजे ना त्या पद्धतीने त्यात गूळ घालून घ्यायचा. आता मी नुसतं मुलांसाठीच नाही तर इकडे सर्वांसाठी बनवत होते, म्हणून मी थोडा जास्त क्वांटिटीमध्ये गूळही टाकला, कारण गोड आवडतं आमच्याकडे सर्वांना. आणि पुन्हा याला खूप जास्त एकजीव करून घेतलं आणि थोडंसं याच्यावरती ना 1 ते 2 मिनटासाठी ना झाकण ठेवलं. नंतर बघा झाकण ठेवल्यानंतर त्याला थोडंसं पाणी सुटलं आणि हळूहळू मग त्याचा कलर चेंज व्हायला लागला गूळ घातल्यानंतर. तर बघा किती छान आणि किती मऊ पण बघा, अगदी किती छान वाटते बघा लापसी. आणि खरं सांगते खायला एक नंबर झाली होती बरं का ही लापसी. आणि नंतर लास्ट रिझल्ट असा होता या लापसीचा. चला तर मग या सर्वांनी लापसी खायला. माझे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चलो आता आम्ही घेतो मस्त या छान छान अशा लापसीचा आनंद. बरं आता लापशी झाली म्हणजे घरातली सर्व कामं संपली असं होतं का? नाही. त्यानंतर थोडेसे म्हटलं चला रुटीनही शेअर करूया तुमच्यासोबत. तर मी सर्व भांडी इकडे लावून घेतले जे की बाकी होते आणि मग लापसी बनवायला घेतली. तर म्हटलं चला असाच एक आपल्याकडे ट्रायपॉड नाही आहे, परंतु समोरून कॅमेरा ठेवून व्हिडिओज वगैरे काढता येतो का, तोचाही एक ट्रायल घेत होते, तोही तुमच्यासोबत शेअर करते. आणि मग इकडं झटपट पटापट असे सर्व भांडेही क्लिनिंग करून घेतले. आणि यानंतर 2-3 दिवसानंतरच माझे हजबेंड म्हणजे जे की फौजमध्ये आहे तेही सुट्टीवरती येणार होते, परंतु त्यानंतरचे व्लॉग काय मला शूट नाही करता आले. परंतु यानंतर नक्की ट्राय करेल की माझ्याकडून सर्व काही छान असं शूट झालं पाहिजे. सो चलो बाय, टेक केअर, सर्वांनी काळजी घ्या. चला आता जेवढे रेसिपीसाठी भांडे लागणार होते तेवढे सगळे स्वच्छ पाण्याने धुवून ठेवून दिले, म्हणजे जेणेकरून टेन्शन नको आपल्याला. चलो बाय.